नमस्कार बंधू आणि भगिनींनो. वी प्रोफेशनलच्या छत्रछायेखाली आज जमलेले आपण सर्व श्रोतावर्ग संस्कारधानी नाशिक. संस्कारधानी याच्यामुळे की गंगेचा उगम गंगोत्रीमध्ये होतो, तर दक्षिण गंगेचा उगम हा नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये होतो. पण एवढीच ओळख नाशिकची नाही आहे. अध्यात्म मराठी अध्यात्म गंगाचा पण उगम हा नाशिकमधनं होतो. कारण नाशिकच्याच मातीमध्ये ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ झाले होते. अशी ही पावन नाशिक भूमी आहे. मित्रांनो, आजचा कार्यक्रम जो वी प्रोफेशनलचा सकाळपासून आपण पाहत आहोत, इतका उत्तम आणि इतका सुसज्ज पद्धतीने हा कार्यक्रम चालू आहे. त्याच्यामुळे मी प्रथमतः कार्यक्रमाचे आयोजक उदय गुगे सर, नंतर त्यांचे सहकारी अविनाश भानुदास आव्हाड सर, वैभवजी आव्हाड आणि त्यांचे सगळे वी प्रोफेशनलच्या मंडळींचं आवर्जून कौतुक हे करायलाच हवं, कारण इतका चांगला दिमागदार आणि सुसज्ज कार्यक्रम त्यांनी केलेला आहे. असं म्हटलं जातं की वाल्मिक ऋषींनी रामायण, नीट ऐका, वाल्मिक ऋषींनी रामायण हे आधी लिहिलं आणि त्या वाल्मिक ऋषींचा प्रत्येक शब्द खरा आणि खरा करण्यासाठी रामाला जन्म घ्यावा लागला. म्हणजे आपली संस्कृती अशी आहे की वाड वडिलांचे शब्द खरे करण्यासाठी मुलं जन्म घेतात आणि त्या शब्दांवरती खरे उतरतात. काका घुगे साहेबांच्या कुटुंबामध्ये 45-50 वर्षापूर्वी एक सुपुत्र जन्माला आला, उदय नावाचा. त्यांनी फार अपेक्षेने त्यांचं नाव उदय ठेवलं की ह्या मुलाच्या मुळे घुगे कुटुंबाचा उदय होईल. पण आज ह्या कार्यक्रमाचा दिमाग पाहिला तर उदयजी असं सांगावं असं वाटतं की फक्त घुगे कुटुंबाचा नाही, तर उदय घुगेंच्या हस्ते समाजाचा नवीन भाग्योदय होत आहे. महात्मा गांधींना जेव्हा स्वातंत्र्यानंतर प्रश्न विचारला होता की आता तर भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आता तुमच्या मनामध्ये चिंता किंवा भीती राहिली का, तर महात्मा गांधी असं म्हटले होते की शिकलेला माझ्या भारतातला तरुण युवक जितका सुशिक्षित होत जाईल तितका समाजापासून तुटक होत जाईल. उदयजी, आज तुमच्या ह्या कार्यक्रमातनं तुम्ही तो गैरसमज पण दूर करून टाकलेला आहे. सुशिक्षित असणारे तुम्ही समाजाची बांधिलकी जपत आहात. ज्ञानेश्वर फार छान सांगतात की का फळलिया तरूची शाखा, एखाद्या झाडाला जेव्हा फळं लागतात, जितकी जास्त फळं असतात तितकं ते झाड नम्र होतं, खाली वाकतं. का फळलिया तरूची शाखा सहजे भूमीसी उतरे देखा. तसं उदयजी, तुम्ही ह्या तुमच्या कर्तबगारीचा आस्वाद ह्या सगळ्या समाजातल्या लोकांना देत आहात, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आपल्याकडे मित्रांनो वेस्टर्न, माझं शिक्षण हे इंग्लंडमध्ये पण झालेलं आहे. इंग्लंडमध्ये सुशिक्षित माणसाला वेल रेड म्हटलं जातं, ज्याचं वाचन चांगलं, असं वेल रेड म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये तो माणूस हा विद्वान आहे. भारतीय संस्कृतीमध्ये विद्वान माणसाला बहुश्रुत म्हटलं जातं. आपल्याकडे श्रवणाला फार महत्त्व आहे. आपला हिंदूंचा जो मूलभूत ग्रंथ ज्याला आपण वेद म्हणतो त्याला श्रुती सुद्धा म्हटलं जातं. देवाने सांगितलं आणि माणसाने ऐकलं, श्रवण केलं, म्हणून हिंदूंचा मूलभूत ग्रंथ श्रुती. भगवद्गीता कृष्णाने सांगितली, म्हणजे कार्यक्रम का घ्यायचे असतात आणि उदयजींनी हा कार्यक्रम का घेतलाय विद्यार्थ्यांसाठी, मला तुम्हाला त्याच्या मागची जी बैठक आहे ती सांगायची आहे. भगवद्गीता कृष्णाने सांगितली, अर्जुनाने कानाने ऐकली गीता, आणि त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरांनी सांगितली आणि नेवासाच्या लोकांच्या मध्ये तिथं सच्चिदानंद बाबांनी ती लिहून घेतली. तुकाराम महाराजांची दुकानी, ते वाणी होते, त्यांची दुकानी होती, दुकान होतं, त्यांनी ती दुकानी बंद केली आणि लोकांच्या 2 कानांना गवसणी घातली आणि आपली अभंगवाणी लोकांच्या अंतर्मनामध्ये हृदयस्थ करून टाकली. ही आपल्या मित्रांनो ह्या भारतीय संस्कृतीचं हे वैशिष्ट्य आहे की ती कानाच्या माध्यमातनं, श्रवणाच्या माध्यमातनं ती आपल्याला अवगत करावी लागते. आता वकील असल्यामुळे उदाहरणासहित बोललं पाहिजे. मी लहान असताना मला बोलण्याचा दोष होता आणि वक्तृत्व समृद्धी वाढवण्यासाठी मी अनेक संस्कृतचे सुभाषित मोठ्याने वाचत असे. मी तुम्हाला एक प्रात्यक्षिक देऊन दाखवतो की आपण का चांगल्या गोष्टी ऐकायच्या असतात. तर एक शिवतांडव स्तोत्र, रावण हा शिवाचा फार मोठा भक्त असतो. अनेक दिवस तप केले तरी पण शंकर प्रसन्न होत नाही, म्हणून त्याच्यातली राक्षसी वृत्ती, दशग्रंथी असला तरी तो राक्षस वृत्तीचा असतो, ती राक्षसी वृत्ती त्याची जागी होते आणि तो रावण तो कैलास मानस सरोवर, तो कैलास पर्वत असा हाताने हलवायला लागतो. तर त्याचा अहंकार बघून शंकर त्या कैलासावरती पायाचा अंगठा ठेवतो. रावणाचे दोन्हीही हात त्या कैलास पर्वतामध्ये अडकतात
अडकल्यावरती तो शंकराची नाईलाजाने स्तुती करतो, स्तुतिगान ते शिवतांडव स्तोत्र. हे मी मोठ्याने वाचायचो की माझी जिभेला वळण लागावं, भाषा समृद्धी वाढावी आणि भाषणाचं कौशल्य वाढावं. तर ते असं आहे रावणाचं ते की का श्रवण करायचं असतं. मी पैज लावून सांगतो, तुम्ही जर मनन केलं, चिंतन केलं आणि फक्त वाचलं तर तुम्ही हे असे संस्कृतचे सुभाषित कधीहीच असं मुखोद्गतरित्या असं त्याचं पाठांतर करू शकणार नाही. मोठ्याने बोलल्याशिवाय, बोललेलं ऐकल्याशिवाय भारतीय संस्कृती आपल्याला कळत नाही. ते शिवतांडव स्तोत्र असं की जटाटवी गलच्छल प्रवाह पावित स्थले गलेव लंब लंबिता भुजंग तुंग मालिका डमट 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 डमन्नी नादवट डमरमये चकार चंड तांडव तनोतु नम शिवा शिवम जटाकटाह संभ्रम भ्रमंती लिंप निर्जरी विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्धनी धगत 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 ध्वजल्ल लाटपट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रती प्रतीक्षणम मम. आता मला हे पूर्ण श्लोक माहिती आहे. मला सांगायचं हे मित्रांनो की आपल्या ह्या भारतीय संस्कृतीमध्ये भाषेचं वैभव असं आहे की न नळातला का बाणातला, रस्व का दीर्घ मात्रा, तो जो स्वर आहे तो घशातनं काढायचा का नाकातनं, हे जोपर्यंत तुम्ही ऐकत नाही तोपर्यंत कळत नाही. म्हणून चांगल्या गोष्टी तुमच्या कानावरती पडाव्यात म्हणून ह्या वी प्रोफेशनलनी उदय गुगेंच्या मार्फत हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे. मला तुम्हाला मित्रांनो हे सांगायचं, आपल्याकडे तरुण वयामध्ये विवेकाला फार मोठी, आपल्यामध्ये त्याचं फार मोठं स्थान आहे. माणसाचं विवेक, एखाद्या झाडामधनं खाली पडणारा एखादा सफरचंद सगळेच बघत होते, एखाद्या न्यूटनचा विवेक जागा होतो आणि तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लावतो. हा विवेक हा आपल्याकडं असणं मित्रांनो गरजेचं आहे. राजहंस पक्षी जो असतो त्याला जर तुम्ही वाटीमध्ये दूध आणि पाणी दिलं तर निरक्षीर विवेक त्याच्याकडे असतो. तो फक्त दूध आणि दूध पितो, पाणी तसंच ठेवतो. आपल्याकडे, आमच्याकडे कोर्टामध्ये सुद्धा साक्ष, आता हे टी व्हीमध्ये काय दाखवतात मला माहीत नाही सिनेमामध्ये, पण कोर्टामध्ये जी आम्ही साक्ष घेतो आणि जी शपथ देतो ती सत्सत विवेक बुद्धीची शपथ घेऊन साक्ष दिली जाते. इतकी सत्सत विवेक बुद्धीला आपल्या जीवनात सुद्धा आणि आपल्या आयुष्यात सुद्धा फार मोठं मित्रांनो स्थान आहे. आमच्याकडे वकिलीमध्ये वकिली करताना वकिलांचं, नवीन वकिलांचा असा एक आरोप असतो. आता मी वकील आहे तर वकिला अनुरूप उदाहरण तुम्हाला देतो. त्यांचं म्हणणं असं असतं की वकिलीमध्ये कॉम्पिटिशन फार आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायात सुद्धा असं तुमचं घराणं असेल की आमच्या व्यवसायामध्ये कॉम्पिटिशन फार वाढतीये, हवं तितकी आवक या व्यवसायात आमच्याकडनं होत नाही, मिळत नाही. तर मित्रांनो ज्ञानेश्वरांनी फार छान याच्यावरती ओवी सांगितलेली आहे. ज्ञानेश्वर म्हणतात का जिव्हा लंपट रोगिया परी ते अन्न दूषीय धनंजया. काय खायचं हे जिभेला कळत नाही आणि दोष आपण आजारी पडल्यावरती त्या अन्नाला देतो. चांगली वकिली करण्यासाठी काय गुणसंपदा आपल्यात असायला हवी, चांगला व्यवसाय करण्यासाठी, ते आपल्याला कळत नाही. आपल्याकडं तो विवेक नसतो आणि दोष आपण त्या व्यवसायाला देतो. म्हणजेच आपल्याला हे माहीत पाहिजे की चांगला व्यवसाय करण्यासाठी, वकिली चांगली करण्यासाठी आपण, आपलं शब्द सामर्थ्य आहे का, आपल्याकडं केस लॉ जे आमच्याकडं ज्याचा आढावा घेतला जातो, न्यायनिवाडा, त्याचा आपला अभ्यास आहे का, आपण पक्षकाराचा विश्वास संपादन करू शकतो का, बोलण्याचा आत्मविश्वास आहे का, हा विवेक आणि त्या दृष्टिकोनातनं आपली वाटचाल आहे का. तुकाराम महाराज फार छान सांगतात की माकडे मुठीशी धरिले फुटाने ते गुंतले नेने हात तेथे. जुन्या काळात माकड पकडायचं असेल तर ते जमिनीमध्ये एक मडकं ते ठेवायचे, छोट्या तोंडाचं मडकं असायचं, त्याच्यात फुटाने टाकलेले असायचे. माकड निमुळता हात त्या मडक्यात घालतो, पण फुटाण्याने भरलेला हात, अनावश्यक वस्तू आपण आपल्या डोक्यामध्ये साठवलेल्या आहेत. तुकाराम महाराज सांगतात फुटाण्याने भरलेला हात त्या माकडाला बाहेर काढता येत नाही, ते सोडता येत नाही, ते त्याच्याकडे विवेक नसतो आणि माकड पकडल्या जातो. तर मित्रांनो आपण अनावश्यक वस्तूंचा त्याग करायला हवा, त्या वस्तू आपण वेळेतच सोडायला हव्यात. आता माझं तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो की माणसाला, या तरुण मुलांसाठी मी मुद्दाम सांगतो विवेक का गरजेचा असतो. तर मित्रांनो आम्ही कॉलेजला असताना माझं पाठांतर तसं बरं असायचं, चांगलं असायचं. तर आमच्या ह्या तुमच्यासारखंच कॉलेजचं जीवन माझंही 20 वर्षापूर्वी असंच होतं. तर आमच्या मित्रांची अशी पैज लागली कॉलेजमध्ये, कॅन्टीनमध्ये, की अरे हे अमुक अमुक एक सिनेमामधलं गाणं आलेलं आहे, त्याच्यातले जे शब्द होते ते थोडे अवघड होते, ते अरेबिक किंवा सौदी अरेबियामधले त्याच्यातले काही शब्द होते. तर हे गाणं म्हटलं आपल्यातलं कोण पाठ करेल. तर ते काही मित्र म्हणले त्या अरविंद आव्हाडला बोलवा म्हणले, त्याचं पाठांतर चांगलं आहे. तर ते गाणं असं होतं की कहो ना, आता तुम्ही विद्यार्थी आहात म्हणून खरं तर मी व्यासपीठावरनं गाणं म्हटलं नसतं असं, पण मला सांगायचं की तुमच्याकडे विवेक कसा हवा.
तर ते गाणं असं होतं, कहो ना कहो आखे बोलती है, तमल्ली महा तमल्ली बाले उफल दिवाला बनसा तमल्ली आहिश मिल्ला हैशा बनू हैया. असं ते गाणं मी एक दोनदा ऐकलं, पाठ झालं, आमचे ते मित्र पैज जिंकले. मग आता हे माणसाची सायकोलॉजी अशी असते की तुम्ही एखादी गोष्ट पाठ केली की तुम्ही त्याचं चिंतन करत असता, ते गुणगुणत असता. मग कॉलेजमधनं मी गाडीने घरी येत होतो, कॉलेजमध्ये सुद्धा मी गाडीने जात होतो. गाडी कमवण्याची पात्रता, ती लायकी तेव्हा माझ्याकडं नव्हती, पण वाडवडिलांचे पैसे आणि त्यांच्या गाड्या उडवणं फार सोपं असतं हे त्या वयात आपण चांगले जाणतो. तर त्याच न्यायाने मी वडिलांची गाडी कोर्टामध्ये घेऊन जायचो, नजर चुकीने 2-3 गाड्या असायच्या, घेऊन जायचो. गाडीतनं घरी येत असताना माझा विवेक जागा झाला. मी म्हणलं, अरे आपलं पाठांतर जर का चांगलं आहे, मग सिनेमातलं असं एखादं थिल्लर गाणं आपण पाठ करण्यापेक्षा, आमच्याकडे येत असताना तेव्हा शिवाजी महाराजांचं एक जाणता राजा हे एक नाटक लागलेलं होतं. जाणता राजा नाटक जर तुम्ही ऐकलं तर त्याच्या शेवटी ते नाटक जेव्हा संपतं, तर त्या नाटकाच्या संपताना कवी भूषणने शिवाजी महाराजांचं गुणगौरव अवधी भाषेमध्ये केलेलं आहे. तर ते मी गाणं ऐकलं, म्हटलं अरे असं पाठ करण्यापेक्षा असं चांगलं शिवाजी महाराजांचं गाणं आपण का पाठ नाही करत आहे. तर ते जाणता राजामधलं ते गाणं असं आहे की इंद्रजिमी जंब पर बाड बसू अंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है पोन बरी बाह पर संबुरती नाह पर जो सहस्त्रबाह पर राम द्विज राज है दावादृग दंड पर शेर मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है तेजतम अंश पर. तेजतम म्हणजे अंधार प्रकाशावर, तेजतम अंश पर कान्हा जिमी कंस पर. कान्हा म्हणजे कृष्ण, कान्हा जिमी कंस पर जो मलिच्छ मनस पर शेर शिवराज है. तर म्हटलं हे असं गाणं आपण पाठ करायला पाहिजे, असं सिनेमातलं गाणं, हा विवेक. आणि त्या गाणं आता तसं वेळेचा अभाव आहे, पण ते गाण्याचा अर्थ फार मित्रांनो मार्मिक आहे. ते सांगतात की साजी चतुरंगी सेना अंग में उमंग धरे सर्जा शिवाजी जंग जीतने चलत है. चतुरंगी सेना घेऊन शिवाजी महाराज युद्ध जिंकायला चाललेले आहेत. साजी चतुरंग सेना अंग में उमंग भरे सर्जा शिवाजी जंग जीतने चलत है. भूषण भनद नाद ढोल नगाड नके नदी नद मद गैबरन में रलत है. ती सेना जेव्हा चालली आणि त्या नगाड्यांचा नाद इतका विहद आहे की नदीचं पाणी थरथर कापायला लागले. एल फैल खेल बेल खलक में गेल गेल गजन की पेल ठेल सेल उसलत है. ते जेव्हा सेना चालली आहे, गज के पेल म्हणजे हत्तीच्या पायामुळे, सेल म्हणजे ते जे डोंगर असते ते खड्यांसारखी उसळी मारायला लागलेत. आणि गजन की पेल ठेल सेल उसलत है तारा सो तरनी धुरी धारा से लागत जिमी थारी पे पारा पारा वार जो हिलत है. त्या सैनिकांच्या त्या पायामधनं निघालेली जी धूळ आहे त्याचं वादळ असं झालंय की आकाशातला सूर्य सुद्धा छोट्या तारेसारखा दिसतोय. आणि ती सेना जेव्हा जमिनीवरती चालते तेव्हा जसं थाळीमध्ये पारा हा थाळीमध्ये सगळीकडे पसरतो आणि वावर करतो, तशी ती सेना पृथ्वीच्या भूगर्भावरती वावर करते, असं तो कविभूषण म्हणतो. आता मित्रांनो, मी तुम्हाला हा अर्थ सांगितला. जेव्हा पूर्ण आवेशामध्ये तुम्ही पूर्ण लयात ही कविता जेव्हा त्याचं पठन करता, तेव्हा एक कसा आपल्यामध्ये एक सकारात्मक संचार येतो बघा. की साजी चतुरंगी सेना अंग में उमंग भरे सर्जा शिवाजी जंग जीतने चलत है. भूषण भनद नाद ढोल नगाड नके नदी नद मद गैबरन में रलत है. एल फैल खेल बेल खलक में गेल गेल गजन की पेल ठेल सेल उसलत है तारा सो तरनी धुरी धारा से लागत जिमी थारी पे पारा पारा वार जो हिलत है. तर मित्रांनो, एखादं सिनेमामधलं थ्रिलर गाणं की जे फक्त आपल्या भावना चाळवतं, असं एखादं गाणं पाठ करण्यामध्ये आपण आपल्या मानसशक्तीचा अपव्यय, ती शक्तीचा एक अपव्यय करायचा. की शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचं वर्णन करताना की जिथं भाषेचं महात्म्य दिसतंय, शब्दांचे अलंकार दिसतात, सांगताना मला प्रफुल्लित झाल्यासारखं, ऐकताना तुम्हाला प्रसन्नता वाटते, वातावरणामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येते, आपल्याला स्फूर्ती मिळते. अशा गोष्टींमध्ये म्हणजे आपल्या खिशात पैसे आहेत तर व्यसनावरती खर्च करायचे का चांगले पुस्तकामध्ये विकत घेण्यामध्ये खर्च करायचे, हा विवेक. मोबाईलमध्ये मुबलक डेटा आहे, त्याच्यामध्ये आपण काहीतरी एखादी अश्लील चित्रफित पाहायची का ज्ञान संवर्धक वर्धक गोष्ट पाहायची, हा विवेक हा आपल्यामध्ये मित्रांनो असणं अत्यंत गरजेचं आहे. महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुन जेव्हा सगळे आप्त इष्ट समोर पाहतो आणि त्याच्या हातातला गांडीव धनुष्य गळून पडतो, अर्जुनाचं धनुष्य गळून पडत नाही, त्याचा विवेक गळून पडतो. म्हणून तर कृष्ण त्या अर्जुनाला सांगतो की सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, जगी कीर्ती रूढावी, स्वधर्माची मनू वाढावी, भारोपसनी सोडावे मेदिनीजे. मित्रांनो, आपली गत सुद्धा बऱ्याच वेळा अर्जुनासारखी होते. समोर बसलेले जे सगळे स्टेजवरचे मान्यवर होते,
ते समाजातले एक एक रत्न आहेत. असे समाजातले वेगवेगळ्या त्यांच्या कक्षेमधनं आलेले हे समाजातले रत्न, यांच्याकडे पाहून तुम्ही दिपून जायचं नसतं, गर्भगळीत व्हायचं नसतं, तर त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यायची असते की एखादे प्रवीण दराडे सर सामान्य कुटुंबातनं येऊन IAS होऊ शकतात, मग मी का नाही IAS होऊ शकत? ही प्रेरणा मित्रांनो आपण घ्यायला हवी, हा विवेक आपल्याकडे असायला हवा. ज्ञानेश्वर महाराजांचं एक फार चांगली ओवी आहे. ते म्हणतात की जगी राजहंसाचे चालणे, जरी जाहले शहाणे, म्हणून काय कवने चालूच नाही की काय. जगामध्ये राजहंसाचं चालणं फार डौलदार झालं असेल, पण म्हणून एखादा कावळा त्याचं चालणं त्यांनी सोडून द्यायचं नसतं. स्टेजवरचे मान्यवर असतील मोठे, त्यांच्याकडनं प्रेरणा घ्या, त्यांचं मोठेपण बघून दबून जाऊ नका. हा विवेक आपला कायम जागा ठेवा. मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगायचंय. कर्तबगारी पुढचा मुद्दा. म्हणजे आता मला वेळ दिलेला आहे, पण तरी सुद्धा वेळ कमी पडू शकतो म्हणून मी मुद्देसूद पद्धतीने पुढे चाललोय. तर माझा पुढचा मुद्दा आपल्या विद्यार्थी किंवा आलेल्या सगळ्या श्रोत्यांसाठी म्हणजे कर्तबगारी. मित्रांनो, बऱ्याच वेळा मला असं जाणवायचं पुण्यामध्ये असताना की मला वकील आमचे मित्र म्हणायचे, तुला काय म्हणायचे अरविंद, तू तर दुसऱ्या पिढीतला वकील आहे, वडिलांचं ऑफिस तयार आहे आणि तुला काय फार कष्ट सायास पडणार नाही, तुझ्या अशीच वकिली आपोआप चांगली चालून जाईल. म्हणजे आपल्याला सुद्धा असं वाटतं की अरे माझे वडील मोठे डॉक्टर असले असते, त्यांचा आयता दवाखाना मला मिळाला असता तर माझं काम सोपं झालं असतं, माझ्या वडिलांचं मोठं हॉटेल असतं तर मला आयतं जाऊन बसता आलं असतं, असं आपल्याला सुद्धा वाटू शकतं. तर मित्रांनो, जर का माझे वडील वकील होते, घरात आमच्याकडे 25 वकील आहेत, तर मी परदेशातनं शिकून आलो आणि वडिलांच्या ऑफिसमध्ये बसायचो. आता हे जे मगाशी स्टेजवर सगळे लोक आले होते, हे वडिलांना जेव्हा ऑफिसमध्ये भेटायला यायचे तर आधी आमच्या वडिलांना भेटायचे आणि जाताना जसे शंकराच्या मंदिराच्या बाहेर नंदी बैल असतो तसंच मला ते जाता जाता फक्त भेटून जायचे. मोठ्या झाडाखाली छोटं झाड वाढत नसतं, म्हणून तर मी हे सगळं पुण्याचं सोडून दिल्लीला निघून गेलो. जेव्हा पाऊस पडतो, पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा सगळे जे पक्षी असतात ना, हवेत संचार करणारे पक्षी, तर ते कड्या कपाऱ्यामध्ये पावसाचं पाणी लागू नये म्हणून लपतात. गरुड एकमेव पक्षी असा असतो की ज्याची गरुड झेप असते आणि तो ढगाच्या वरती संचार करतो. मित्रांनो, गरुड आपल्या मुलांना वारसा हक्काने दत्तक पद्धतीने त्याचे पंख देऊ शकेल, पण गरुड झेप घेण्याची जी उभारी असते ती दत्तक देता येत नसते. त्या पिल्लांमध्ये आतनं बाहेर यावी लागते. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्या पिढीतले वकील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजातल्या एका वंचित घटकातनं आलेले होते. परिस्थिती त्यांची हालाकीची होती. उसन वाऱ्या करून ते पुस्तकं वाचत असे. मित्रांनो, विनाकारण माणसं मोठी होत नसतात. आपल्या जर तुम्ही जी पार्लमेंटची बिल्डिंग बघता, पार्लमेंटची TV मध्ये आपण जी बिल्डिंग पाहतो त्याच्या तळघरामध्ये खूप मोठी लायब्ररी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा राज्यघटना लिहित होते तेव्हा त्या पार्लमेंटच्या तळघरातल्या लायब्ररीमधले पुस्तकं कमी पडायचे. त्यांना रेफरन्सेस देताना तर त्या आपल्या घरातल्या लायब्ररीमधले पुस्तकं मागून घ्यायचे. म्हणजे त्या माणसाचं वाचण्याचं वेड किती होतं मित्रांनो, लक्षात घ्या. एका पुस्तकाच्या अनेक प्रती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लायब्ररीमध्ये होत्या. विनाकारण अशी माणसं मोठी होत नसतात. मित्रांनो, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तक वाचण्याचे पैसे नव्हते, त्यांनी शेवटी असा ग्रंथ लिहिला ज्याला आम्ही आपण राज्यघटना म्हणतो, की त्या राज्यघटना ग्रंथाचे पानं उचकटल्याशिवाय भारतीय प्रशासकीय सेवेचं पानही हलत नाही. पहिल्या पिढीतला वकील. पंडित जवाहरलाल नेहरू दुसऱ्या पिढीतले वकील. असं म्हणतात की इफ यू आर अ सक्सेसफुल लॉयर यू बिकम मोतीलाल नेहरू. इफ यू आर अ अनसक्सेसफुल लॉयर, तुम्ही जर का अयशस्वी वकील झालात, देन यू बिकम जवाहरलाल नेहरू. चांगले वकील झालात तर मोतीलाल नेहरू, आणि वकिली नाही चालली तर मग तुम्ही जवाहरलाल नेहरूंसारखे कमीत कमी पंतप्रधान तरी होता. असं आमच्याकडे वकील, म्हणजे वकील कधी वाया जात नाही, मला सांगायचं हे होतं. पंडित जवाहरलाल नेहरू दुसऱ्या पिढीतले वकील, वडील मोतीलाल नेहरू.
तो त्या राजाच्या पोटचा राजहंसच होता. त्या काळात पंडित नेहरूंचे कपडे परदेशामध्ये पॅरिसमध्ये धुवायला जात होते. पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा केम्ब्रिजमध्ये शिकायला होते, मित्रांनो ऐकून आश्चर्य वाटेल की ते विद्यापीठात चालत जात होते. तर तिथल्या त्यांच्या एका मित्राने त्यांची टवाळी केली की इतक्या मोठ्या बॅरिस्टर बापाचा तो मुलगा आणि असं चालत विद्यापीठामध्ये येतो. त्यांनी त्या इंग्लंडवरनं केम्ब्रिजवरनं वडिलांना तेव्हा तार पाठवली, ट्रंक कॉल केला असेल की असे असे आमच्या इथे ही घटना घडली, मला तुम्ही इथं गाडी द्या. वडिलांनी त्याला दोनच प्रश्न विचारले की तुझ्या केम्ब्रिज विद्यापीठाला दरवाजे किती आणि तुमच्याकडची सगळ्यात महाग गाडी कोणती? तर तो म्हणला 3 दरवाजे आणि फोर्ड नावाची तेव्हाची गाडी ही महाग गाडी. ते म्हणले उद्या तू त्या विद्यापीठातनं ज्या दरवाजातनं बाहेर पडशील, एक ड्रायव्हर आणि आपली एक गाडी तिथं हजर असणार, त्या गाडीत तू बसायचं, बाकीच्या 2 गाड्या तुला फॉलो करतील. हे 3 गाड्या त्या वडिलांनी त्या मुलाला तेव्हाच देऊन टाकल्या होत्या. असे सुस्थितीमध्ये असणारे पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा आता वडिलांनी आपल्याला भरपूर कमवून ठेवलेलं आहे, आता काही काम करायची गरज नाही, आपण चैन करू शकतो असं नव्हतं. जगाचा इतिहास, डिस्कवरी ऑफ इंडिया आणि ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे नेहरूंचं जे पुस्तक आहे, जगाचा इतिहास पंडित नेहरूंना मुखोद्गत होता. आणि मित्रांनो, भारत एक खोज म्हणजे डिस्कवरी ऑफ इंडिया, नगरच्या तुरुंगामध्ये पंडित नेहरूंनी लिहिलेलं हे पुस्तक कमीत कमी रेफरन्सेस घेऊन लिहिलेलं आहे. म्हणजे दुसऱ्या पिढीतले असाल किंवा पहिल्या पिढीतले असाल, कर्तबगारी असल्याशिवाय जगात मान्यता मिळत नाही. तरुणांनो, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. कर्तबगारी का महत्वाची असते? तर कर्ण आणि अर्जुन, एक पूर्ण पुरुषोत्तम भगवान नावाचं एक फार चांगलं आध्यात्मिक ग्रंथ आहे, तो मी वाचला होता. 2 खंडांचा तो ग्रंथ, कृष्णाबद्दलचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये 3च महाभारतातले योद्धे असे होते की जे क्रमवारी सर्वश्रेष्ठ. एक तर श्रीकृष्ण, त्याच्या खालोखाल भीष्म आणि त्याच्या खालोखाल कर्ण. अर्जुनाचा नंबर त्या तिघांच्या लिस्टमध्ये कुठेही येत नाही. कर्ण हा जातीने तेव्हा त्याची अवहेलना केली जायची की हा सूतपुत्र आहे, हलक्या जातीचा आहे असं कर्णाला म्हणायचे. त्याचा वंश, त्याच्या वाडवडिलांचा आतापता नाही अशी त्याची अवहेलना केली जायची. पण तरी अर्जुनापेक्षा तो श्रेष्ठ धनुर्धर होता. का ते मी तुम्हाला सांगतो. महाभारताचं युद्ध चालू असतं उदयजी, आणि कृष्ण आणि अर्जुन रथावरती असतात, समोर कर्ण असतो. ह्या दोघांचं युद्ध अटीतटीचं झालेलं असतं आणि सगळे बाकीचे योद्धे स्तब्ध होऊन ते युद्ध बघत असतात. कर्ण जेव्हा एक बाण मारतो, अर्जुनाचा रथ हा 3 पावलं मागे जातो आणि अर्जुन जेव्हा बाण मारतो तेव्हा कर्णाचा रथ 10 पावलं मागे जातो. बरोबर? तरी पण कृष्ण कर्णाची स्तुती करतो की बघ अर्जुना, त्या कर्णाचा बाण आपला रथ त्यांनी 3 पावले मागे नेला. तो अर्जुन रागवतो, तो म्हणतो अरे केशवा, मित्र माझा, सखा माझा, आतेभाऊ माझा, नातेवाईक माझा, सारथी माझा, खातोस माझा आणि गातोस शत्रूचं. त्याच्या बाणाने जर का माझा रथ फक्त 3 पावलं मागे गेला असेल आणि माझ्या बाणामुळे त्या कर्णाचा रथ 10 पावलं मागे गेला असेल तर मग मी श्रेष्ठ आहे. कृष्ण म्हणतो अरे तसं नाही आहे अर्जुना, तो समोर असणारा जो कर्ण आहे त्याची धनुर्विद्या परशुरामाने श्राप देऊन काढून घेतलेली आहे. त्याचे कवच कुंडल इंद्राने छलकपट करून काढून घेतलेले आहेत. त्याचा सामान्य बाण हा आपला रथ 3 पावलं मागे नेतोय आणि हा रथ सामान्य रथ नाही आहे. या रथांच्या भोवती देवांचे आशीर्वाद आहेत. या रथावरती साक्षात हनुमान विराजमान आहे. तुझ्या रथामध्ये पडलेला प्रत्येक बाण तुला स्वयं शंकराने दिलेला आहे, हातातला गांडीव तुला इंद्राने दिलेला आहे. आणि हे सगळं तर किरकोळे म्हणतो. अरे स्वतः भगवद्गीता सांगणारा मी वासुदेव कृष्ण सारथी म्हणून बसलो असताना इतकिंचितही हा रथ मागे जायला नको होता. अर्जुना, कर्तबगार माणसाची कर्तबगारीच त्याची स्तुती असते, शत्रूला सुद्धा स्तुती करायला भाग पाडते. एक छान कविता आहे ह्या कर्ण आणि अर्जुन यांचं जे युद्ध चालू होतं याच्यावरती. रामधारी सिंह दिनकर हे उत्तरेमधले प्रसिद्ध कवी आणि त्यांना राष्ट्रकवीचा दर्जा पण दिलेला आहे. जर तुम्ही गुगलला सर्च केलं तर मैथिली शरण गुप्त आणि रामधारी सिंह दिनकर असे हे 2 प्रसिद्ध कवी आहेत. त्यांच्या कविता मी बऱ्याच वेळा वाचत असतो. तर कर्ण आणि अर्जुन यांच्या युद्धाचं वर्णन त्या कवितेमध्ये केलेलं आहे. तुम्हाला ती कविता आवडेल. हिंदीमधले हळूहळू सांगतो, तुम्हाला कळेल. चल रहा महाभारत का रन, जल रहा धरित्री का सुहाग, फट कुरुक्षेत्र में खेल रही नरके भीतर की कुटिलाग,
बाजियों गजों की लोथों में छिन्न हो रहे मनुज के अंग, ऐसे में गत्वर गौरय सुदर बुदर से लिए रक्त रंजित शरीर, थे झूंझ रहे कौंतेय कर्ण शनशन करते गर्जन गंभीर। दोनों रणकुशल धनुर्धर नर, दोनों समबल, दोनों पर दोनों के बाणों की वृश्चिक वृष्टि हो रही थी व्यर्थ। इतने में क्षर भर के लिए कर्ण ने देखा अपना निशंक, तर्कश में से फुंकार उठा कोई एक प्रचंड विश्वदर भुजंग। कर्णाने जिथं बाण ठेवलेले असतात त्याच्यातनं एक भुजंग म्हणजे साप निघतो. तो काय म्हणतो, कर्ण में अश्वसेन, माझं नाव अश्वसेन, मैं वृश्चिक भुजंगों का स्वामी हूं, सगळ्या सापांचा मी राजा आहे. तेरा बहुविध हित कामी हूं, जन्म से पार्थ का शत्रु परम तेरा बहुविध हित कामी हूं. जन्मल्यापासनं मी ह्या अर्जुनाचा शत्रू आहे आणि मी तुझ्या फार उपयोगाचा आहे, कारण माझी आई, त्या आईला ह्या अर्जुनाने मारून टाकलं होतं, हे मी लहानपणापासून पाहत होतो. माझ्या मनामध्ये प्रतिशोध आहे. तर तू कशाला त्या अर्जुनाला मारतोस, तुझ्या फक्त धनुष्याच्या बाणावरती मला बसव, तिथपर्यंत पोचव, अर्जुनाला मारण्याचं काम मीच करेल. कर्ण काय उत्तर देतो, कहता कर्ण में अश्वसेन वृश्चिक भुजंगों का स्वामी हूँ, जन्म से पार्थ का शत्रु परम तेरा बहुविध हित कामी हूँ. कर एक बार कृपा चढ़ धनुष्य पर मुझे श्राव्य तक जाने दे, इस महाशत्रु को मुझे अभी रक्त स्पंदन में सुलाने दे. कर वमन गरल जीवन भर का, म्हणजे उलटी कसली तर विषाची. कर वमन गरल जीवन भर का संचित प्रतिशोध उतारूंगा, तू सहारा दे बडके. तो साप म्हणतो मैं अभी पार्थ को मारूंगा. कर्ण काय उत्तर देतो, राधेय जरा हंस के बोला, अरे कुटिल बात क्या कहता है, नर का समस्त साधन जय का अपनी बाहों में रहता है. जीवन भर जो निष्ठा पाली उससे आचरण विरुद्ध करूं, तेरी सहायता से यश तो मैं अनायास पा जाऊंगा, पर आने वाली मानवता को मैं क्या मुंह दिखलाऊंगा. संसार कहेगा जीवन का हर सुख करण ने क्षार किया, प्रतिभट के वध के लिए कुटिल सहाय सर्प का लिया. म्हणजे हा कर्ण जिंकण्यासाठी सापाची सुद्धा मदत घेत नाही. जात किंवा वडिलांचं नाव ही तर फार लांबची गोष्ट आहे. कर्णाच्या कर्तबगारी पुढे विरुद्ध देव युद्ध करत होता. देवानी सुद्धा ह्याच्या कर्तबगारी समोर हात टेकले होते आणि युद्धाच्या नियमाची चौकट तोडून त्याला हरवावं लागलं होतं. कर्तबगारी शिवाय तुम्हाला जगात मित्रांनो मान्यता नाही. इतिहास, माझं वाचन तसं चांगलं असल्यामुळे, आवड असल्यामुळे आणि वकिलीमध्ये वाचन चांगलं असावंच लागतं, आमचं भांडवल तेच आहे. तर इतिहासाचे अनेक पुस्तकं मी वाचत असतो. माझ्या पुण्याचं ऑफिस असो किंवा दिल्लीचं ऑफिस असो, असा हात लांब केला तरी ज्ञानेश्वरीचं पुस्तक असतं, शिवाजी महाराजांचं शिवचरित्र असतं, आपल्या संत भगवानबाबांचं पुस्तक असतं, आणि तुलसीदास म्हणजे गोस्वामी तुलसीदास यांनी रामचरितमानस हे लिहिलेलं पुस्तक, असे 4 पुस्तकं माझ्या हाताच्या अंतरावरती असतात. हे शिवाजी महाराजांचे पुस्तके मी लहानपणीच वाचले होते, पण त्यांचा एक पुस्तक मी आता ह्या कोविडच्या काळामध्ये पुन्हा वेळ होता तर म्हटलं आपण वाचू. का इतिहासातले पुस्तकं आपण वाचायची असतात आणि महापुरुषांचं आपण स्मरण करायचं असतं. मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. तर शिवाजी महाराजांचं आणि संभाजी राजांचं एक छावा नावाचं पुस्तक आहे, तुम्ही वाचलं असेल. छावा म्हणजे सिंहाचा किंवा वाघाचा मुलगा, त्याला छावा म्हणतात. तर ते त्या पुस्तकातला किस्सा असा आहे, तो फार नीट आहे का, तुम्हाला बिझनेसमध्ये सुद्धा, व्यवसायात सुद्धा आणि वकील किंवा कोणत्या तुमच्या अजून जीवनातलं जे कोणतं अंग असेल तिथं तुम्हाला हे उपयोगी पडणारी, हा जो किस्सा आहे हा तुम्हाला तिथे उपयोगी पडेल. तर छावा पुस्तकामध्ये उल्लेख असा आहे की त्या प्रतापगडावरनं संभाजीराजे, बाळराजे छोटे असतात, 7-8 वर्षाचे असतात, काही सैनिकांच्या बरोबर ते खाली येत असतात. त्या गडावरनं खाली गडावरनं खाली आल्यावरती ते भूक लागली असेल, 2 भाकरीचे घास खाण्यासाठी ते सैनिक आणि संभाजीराजे थांबले होते. तर हे सगळे थांबले असताना समोरनं एक छावा, वाघाचं छोटं पिल्लू असं जातं. तर त्या पिल्लाला बघून बाकीचे सैनिक बिथरतात, घाबरतात आणि त्या झाडाच्या मागे लपतात. त्यांना असं वाटतं अरे पिल्लू आहे, होऊ शकतं त्या पिल्लाच्या आई वडील सगळे 8-10 वन्य प्राणी आले तर आपल्यावरती हल्ला करतील, म्हणून ते बाकीचे सैनिक लपून बसतात. संभाजीराजे लपत नाहीत, बाळराजे संभाजीराजे ते लपत नाहीत. ते तलवार काढतात आणि त्या छावा म्हणजे त्या वाघाच्या पिल्लाच्या नजरेत नजर घालून बघतात. ते पिल्लू बिचारा निघून जातं, पुढे काही होत नाही, कोणी हल्ला त्यांच्यावरती करत नाही. मग संभाजीराजे पण आपली तलवार म्यानामध्ये ठेवून देतात. मग हा सगळा प्रकार हे सैनिक वरती गडावरती जाऊन शिवाजी महाराजांना सांगतात. तर शिवाजी महाराजांना अत्यंत आनंद होतो की अरे हा आपला एवढा 7-8 वर्षाचा मुलगा सुद्धा ह्या सिंहाच्या पोटी जन्मलेला एक छावा आहे, हा निर्भय आहे,
हा मुलगा आपला एकदम निर्धास्त आहे आणि कर्तबगार आहे, पण आता वेळ आलेली आहे की आपण ह्याला राजकारणाचे धडे पण दिले पाहिजेत. हा प्रगल्भ झालेला आहे आणि आता याच्या शिक्षणाचं वय पण आलेलं आहे. जुन्या काळात 7-8 वर्षाचा मुलगा म्हणजे प्रगल्भ मानला जात असे, म्हणूनच 16व्या वर्षी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी लिहू शकत होते. आता 20-22चा असेल तरी मुलांना समज येत नाही. हे आजचं युग आहे. तर शिवाजी महाराज त्या संभाजीराजांना गनिमी कावा सांगतात की बाळराजे, तुम्ही शूर आहात, तुम्ही निर्भय आहात, पण आपले स्वराज्याचे शत्रू हे संख्येने इतके मोठे आहेत आणि धनाने इतके मोठे आहेत की दरवेळी त्यांना आपण सपाटीच्या मैदानावरती तलवार बाहेर काढून उत्तर द्यायचं नसतं, आपण त्यांना गनिमी कावा करून उत्तर द्यायचं असतं. मग ते शिवाजीराजे त्या बाळराजांना सांगतात की एखादा समजा शाहिस्तेखान 70,000ची फौज घेऊन आला, पुण्याच्या आपल्याच लाल महालात राहायला लागला, मग त्याला असं दिवसा ढवळ्या भेटायचं नाही, रात्री अपरात्री जायचं नाही, मान तर बोटं छाटायची. एखादा समजा अफजल खान आला, तुळजा भवानीवरती गदा प्रहार करायला लागला, मग त्याला शामियानामध्ये बोलवायचं, गळा भेट घ्यायची, त्यांनी वार केल्यावरती प्रतिहल्ला म्हणून आपण त्याचा चोथळा बाहेर काढायचा. एखादा मिर्झा राजा जयसिंह आला आणि आपलं सगळं स्वराज्य आता धोक्यामध्ये आहे असं आपल्याला वाटायला लागलं, मग पुरंदरचा तह पण करायचा. पण हे सगळं केलं तरीही दिल्लीच्या त्या अन्यायकारक औरंगजेबाच्या दरबारामध्ये जर का आपला अपमान, आपली अवहेलना होत असेल, मग तिथं मृत्यूची पण गय करायची नाही, तडजोड करायची नाही, मग त्या बादशाला पाठ दाखवून शेवटी तुम्ही त्या दरबारातनं निघून जायचं. हे शिवाजी महाराज संभाजीराजांना सांगतात. हे युगपुरुषांची झालेले संवाद आपल्याला सुद्धा मार्गदर्शक असतात. मित्रांनो, एक लक्षात घ्या की मातेचं मातृत्व, गंगेचं पावित्र्य आणि अशा युगपुरुषांचं चरित्र कधी जुनं होत नसतं. ते आपल्याला आजही मार्गदर्शक ठरतं. कसं ते मी तुम्हाला सांगतो. शिवाजी महाराजांचे 3 सूत्र की शत्रूप्रमाणे रणनीती बदलायची. दुसरं शिवाजी महाराजांचं सूत्र, आवेशात यायचं नाही, चित्ताचा समतोल ढासळून द्यायचा नाही, शांतपणे त्या परिस्थितीवरती मात करायची. आणि तिसरं सूत्र म्हणजे कितीही विपरीत परिस्थिती आली तरी आपल्या स्वाभिमानाशी आणि स्वराज्यविषयक भूमिकेशी तडजोड करायची नाही. आता तुम्ही सांगाल की शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे शत्रू मोठे होते, महाराज त्यांच्यापेक्षा मोठे होते, त्या शत्रूंचा नाहीनाट केला, स्वराज्याची स्थापना केली. आजच्या काळात तुम्हाला इतके मोठे शत्रू बाहेर कुठे भेटणार नाही. पण लग्न झालेल्या माणसाला अफजल खान, शाहिस्तेखान बाहेर शोधायला जायची गरज नाही. मागे बसलेले तुम्ही नशीबवान आहात, तुमचं अजून लग्न झालेलं नाही. पुढचे लोक किती खळखळून हसतात बघा. मी बऱ्याच वेळा असं सांगत असतो की लग्नामध्ये वरमाई म्हणजे कोण. तर कसं असतं, तुमचं अजून लग्न झालं नाही, लग्न झाल्यावरती कालपर्यंत जी तुमची आई असते त्यांची पदोन्नती, प्रमोशन होतं, ती तुमची आई आणि कुणाची तरी सासूबाई होते, आणि आलेली तुमची बायको ही बायको आणि कुणाची तरी सुनबाई होते. आजच्या युगातल्या माणसाला चांगला संसार करणं सुद्धा युद्ध करण्या इतपत अवघड झालेलं आहे. मित्रांनो, की मी असं बऱ्याच वेळा सांगतो की वरमाई म्हणजे कोण, तर जिला अभिमान असतो की 20-25 किंवा 25-30 वर्ष ह्या माझ्या मुलामध्ये मी पूर्ण संस्कार आता भरलेले आहेत आणि लग्न बहुल्यावरती उभं केलेलं आहे, हा जिला अभिमान, ती असते वरमाई. लग्नानंतर 30च दिवसात सासूचा अभिमान पूर्णपणे जमीनदोस्त करून टाकते, ती असते सुनबाई. सासू सुनांच्या ह्या वादामध्ये सगळ्यात जास्त गळचेपी कुणाची होते, तर ती नवऱ्याची होते. जसं ते जुन्या काळामध्ये जातं असायचं ना दळण दळण्यासाठी, कबीरांचा एक दोहा आहे, चलती चाकी देख कर दिए कबीरा रोय, कहे दो पाटन के बीच साबुत बचा न कोय. सासू सुनाच्या ह्या जे जातं चालतं त्याच्यामध्ये भरडलं जातं, तो म्हणजे नवरा. तर मित्रांनो, इथं सुद्धा हे गनिमी कावाचं सूत्र तुमच्या उपयोगी पडतं. 3 मुद्द्याचं सूत्र, शत्रूप्रमाणे रणनीती बदलायची. कायम एकच एक रणनीतीचा अवलंब घरगुती भांडणामध्ये आपण करायचा नाही. कधी बायकोची समजूत काढायची, कधी आईची समजूत काढायची. दुसरं सूत्र म्हणजे शिवाजी महाराज आपल्याला काय सांगतात की कधीही तडजोड, म्हणजे पहिलं सूत्र शिवाजी महाराजांचं हे होतं की शत्रूबरोबर जेव्हा आपण मुकाबला करतो शत्रूचा,
तेव्हा शत्रूप्रमाणे रणनीती बदलायची. दुसरं, चित्ताचा समतोल ढासळून द्यायचा नाही. आईचं ऐकून बायकोवरती राग काढला आणि घरातनं हाकलून दिलं आणि घटस्फोट देऊन टाकला, अशी चूक करायची नाही. तसंच बायकोचं ऐकून आईचा काहीतरी अपमान केला, आईची अवहेलना केली, असं पाप पण मित्रांनो करायचं नाही. मध्यमार्ग निवडायचा. कधी बायकोची समजूत, आईची समजूत काढायची. आणि तिसरं सूत्र, शिवाजी महाराजांनी स्वराज्यविषयक भूमिकेमध्ये कधीही तडजोड केली नाही. अरे आपले युगपुरुष हा पूर्ण स्वराज्याचा संसार जर का नीट करू शकतात, आपण त्यांच्याच मातीमधले जर का आहोत आणि आपल्याला स्वतःचा संसार जर का नीट करता येत नसेल, तर घरातल्या कर्त्या माणसाची जबाबदारी असते की सगळे संकट आपल्या अंगावरती घ्यायचे, पण सुखी संसाराची घडी बिघडून द्यायची नाही. हे 3 सूत्र मित्रांनो जर तुम्ही अवलंब केला तर सुखी संसार करू शकाल. आलेल्या श्रोत्यांना उदयजी असं वाटायचं की वक्ता इतका तन्मयतेने सांगतोय, बारकाव्यासहित स्वतःचा अनुभव सांगतोय का काय? तर मित्रांनो, हा माझा अनुभव नाही, हा घरोघरचा अनुभव आहे. तुकाराम महाराज पण सांगतात की प्रपंच आणि परमार्थ प्रचितीविना अवघ व्यर्थ. तुकाराम महाराज जगद्गुरु ते सांगतात की बरे झाले देवा बाईल कर्कशा. त्यांची बायको भांडखोर होती तुकाराम महाराजांची. बरे झाले देवा बाईल कर्कशा, म्हणून मी संत झालो. तर असं ह्या महापुरुष आपल्याला आयुष्यातल्या कठीण आणि रोजच्या जीवनातल्या प्रसंगात सुद्धा उपयोगी पडतात. माणसाचं मित्रांनो मन जे आहे ना, हे फार चंचल असतं. म्हणजे आध्यात्मिक वाचन का गरजेचं आहे? आपल्या मनावरती ताबा मिळवण्यासाठी. काही लोक मनावर ताबा मिळवण्यासाठी दारूचा, व्यसनाचा आश्रय घेतात. तरुणांना मला मुद्दाम हे सांगायचे की दारूचा आश्रय घेण्यापेक्षा अध्यात्माचा आश्रय घ्या. कबीराचा, त्या कालिदासाचं एक नाटक, त्याच्यामधला तो राजा त्या मंत्र्याला प्रश्न विचारतो की सांग मंत्री, म पासनं, म या अक्षरापासून सुरू होणारे 10 चंचल गोष्टी मला सांग. मग तो मंत्री फटकन सांगतो, महा, माया, मधुको, मेघो, मद्यपो, मर्कट, मरुत, मक्षिका, मदगुणो, मत्स्य, मकारहा दशगुणो चंचला. महा लक्ष्मी चंचल आहे. माया पैशामधनं आलेले जे सगळे साधन आहेत ते पण चंचल आहेत. महा माया. मधुको फुलावरती जो भुंगा असतो तो पण चंचल आहे. महा माया मधुको. मेघो आकाशातले ढग चंचल आहेत. मद्यपो दारू पिणारा माणूस मनाने चंचल आहे. मर्कट, मर्कट म्हणजे माकड, चंचल आहे. मरुत म्हणजे वारं, ते पण चंचल आहे. मक्षिका म्हणजे माशी, ती पण चंचल आहे. मदगुणो म्हणजे गोधडीमधलं ढेकून, चंचल आहे. आणि मत्स्य पाण्यामधला मासा, चंचल. अशा 10 चंचल गोष्टी तो मंत्री त्या राजाला सांगतो. तो राजा म्हणतो, अरे म पासनं तर मन पण आहे, तू मनाचा उल्लेख कसा काय नाही ह्याच्यामध्ये कुठं केलास? तो म्हणतो, महाराज हे मन, हे मनाने चंचलतेमध्ये PhD केलेली आहे. हे 10 लोक जेव्हा एका दिशेने जातात ना, माणसाचं मन इतकं चंचल आहे, एका वेळी 10 दिशेला जातं. इस अनुरागी चित्त की, कबीरचा दोहा आहे, इस अनुरागी चित्त की गती समझे ना कोय, जो जो डुबा श्याम रंग त्यो त्यो उज्ज्वल होय. आपल्या ह्या अशा चंचल मनावरती ताबा मिळवण्यासाठी नवीन पिढी दारूचा, मद्याचा आश्रय घेते आणि त्याच्या आहारी पडते. मित्रांनो, त्याच्यापेक्षा आध्यात्मिक वाचन केल्याने तुम्हाला जास्त शांती मिळू शकते. मला हे सांगायचं होतं. मधुशाला म्हणजे आज मी जेव्हा दिल्लीला वकिली सुरू केली उदयजी, तेव्हा मी तर काय परदेशात जरी शिकलो असेल तरी मला कोणतंही व्यसन नाही. मी साधी सुपारी पण खात नाही. दारूचं तर व्यसन फार लांबची गोष्ट आहे. त्याच्या मागचं कारण पण असं आहे की माझ्या समोर बसलेले वडील हे शिक्षक. क्लासमध्ये मुलांना ते आमचे वडील सांगायचे की मुलांना, अहो तुमचे वाड वडील तिथं, तुमचे आई वडील शेतामध्ये काबाड कष्ट करतात, पदरमोड करतात, तुमच्यासाठी इथं पैसे पाठवतात आणि तुम्ही दारूवरती खर्च करता, असे माझे वडील त्या क्लासमधल्या मुलांना सांगायचे. मला असं वाटायचं की अरे आपले वडील जर का मुलांना असं सांगतायत आणि माझ्याच हातामध्ये दारूचा ग्लास आला, माझ्यामुळे वडिलांना खाली बघायला लागू नये, म्हणून मी काही दारू पित नाही. तर मी जेव्हा दिल्लीला गेलो तर दिल्लीमध्ये उत्तर म्हणजे महाराष्ट्रात परिस्थिती बरी आहे, पण ह्या उत्तर भारतामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये दारू ही असतेच. लग्न असू, बारसं असू, छोटा कार्यक्रम असू, मोठा असू, बारसं कोणताही कार्यक्रम असला तरी दारू असते.
पण नवीन नवीन मी जेव्हा तिथं 15-16 वर्षापूर्वी गेलो तर आमच्याकडचे सिनियर ॲडव्होकेट जे नामांकित वकील असतात वयस्कर मला म्हणायचे, अरे अरविंद तुझ्या हातामध्ये ग्लास नाही, जा तुझा ग्लास घेऊन ये. तर म्हटलं अहो सर मी दारू पित नाही. दारू पित नाही? वकिली कशी काय चालेल? तर म्हटलं बाबा आता दारू पित नाही, आता बघू चालली तर चालेल नाही तर नाही चालणार. आता 15 वर्ष झाली वकिली चालू आहे. दारू पिणाऱ्या माणसांचे 2 युक्तिवाद असतात की दारू का प्यायची. एक तर स्ट्रेस, मनाचं जर मन व्यग्र झालेला असतो तो स्ट्रेस दारूमुळे मद्यामुळे रिलीज होतो, मन शांत होतं, असं युक्तिवाद हे दारू पिणारे लोक करतात. दुसरा युक्तिवाद हा असतो की दारू पिणाऱ्या लोकांना म्हणजे जे मद्यपान करतात त्यांची मैत्री लगेच होते. 4 लोक एकत्र बसले की आपोआप त्यांची मैत्री घडली, त्याच्यातनं बरेच कामं होतात. तर मित्रांनो हे दोन्हीही युक्तिवाद माझ्या मते बिनबुडाचे आहेत, निरर्थक आहेत, बेसलेस आहेत. मी वैयक्तिक दारू पित नाही. तुम्ही विचाराल मग तुमचा जेव्हा स्ट्रेस येतो कामामुळे असेल किंवा तुमच्या ह्या रोजचं धकाधकीचं जीवन असेल त्याच्यातनं जेव्हा तुमचं मन व्यग्र होतं, अशांत होतं, मग तुम्ही मन शांत कसं करता. तर मी दारू पित नाही, मी ज्ञानेश्वरी वाचतो, मी मेडिटेशन करतो. मित्रांनो आणि तुमचा दुसरा युक्तिवाद की मैत्री दारू पिणाऱ्या लोकांची वाढते. आता मी ज्ञानेश्वरी वाचतो आणि ज्ञानेश्वरीवरती व्याख्यान देतो. तुम्ही विचार करा, तुमच्या प्रत्येकाच्या बरोबर हातात ग्लास घेऊन जर मी मैत्री वाढवायचं ठरवलं तर किती वेळ लागेल? 1,500 मुलं असतील इथे, म्हणजे मला 1-2 वर्ष लागतील सगळ्यांशी मैत्री करायला. मग ते एक चित्र आणि इथं उभं राहून ज्ञानेश्वरीवरती विवेचन करून तुमच्या मनात थोडंफार जे काही स्थान असेल जे निर्माण होईल ते एक चित्र. तर जास्त उच्च स्थान तुम्हीच सांगा मित्रांनो कोणतं असेल? विवेचन अध्यात्म वाचन करून झालेलं स्थान हे उच्च स्थान असणार. म्हणून मित्रांनो आपलं हे मन शांत ठेवण्यासाठी आपण अध्यात्माचं वाचन केलं पाहिजे. मधुशाला म्हणजे ह्या दारू पिणारे लोक जे असतात ते चुकीचं करतात असं नाही. तरुणांना मी हा सल्ला देतो की व्यसनाच्या आहारी पडू नका. एखाद्या नार्कोट्रोपिक सबस्टन्स मादक पदार्थामुळे जर का तुम्ही तुमच्या मेंदूच्या ह्या मज्जा संस्थेला सवय लावताय शिथिल होण्यासाठी, स्ट्रेस रिलीज करण्यासाठी, तर मित्रांनो ते तत्कालिक असतं. त्या औषधाचा त्या द्रव्याचा प्रभाव असेपर्यंत असतं. आध्यात्मिक वाचनामधनं आलेली जी शांती असते ती आतनं येते, ती शाश्वत असते, ती कायम राहते. आणि ही आपल्या युगपुरुषांनी मित्रांनो हे केलेलं आहे, हे आपण लक्षात ठेवायला हवं. दारूचं महात्म्य सांगताना मधुशाला नावाची एक पुस्तिकाच हरिवंशराय बच्चन, अमिताभ बच्चनच्या वडिलांनी लिहून काढली होती मधुशाला. ते असं म्हणतात की साल में एक बार जलती होली की ज्वाला, वर्षातनं एकदा होळीची ज्वाळा पेटते. साल में एक बार जलती होली की ज्वाला, एक बार लगती बाजी और जलते दीपों की माला, पर ए पथिक किसी दिन आके देखो, दिन को होली रात दिवाली रोज मनाती मधुशाला. असे हे मधुशालावरचे वेगवेगळ्या गोष्टी असतील. ह्याच्यापेक्षा आपण आध्यात्मिक ग्रंथ वाचावेत. माझ्या ऑफिसमध्ये दिल्लीच्या माझा 7 वर्षाचा मुलगा एकदा पळत आला आणि मला म्हटला, माझ्या मुलाचं वय 7 वर्ष आहे, तो मला म्हटला पप्पा तुम्ही मला मागच्या महिन्यात ती अमुक सायकल घेतली, ती जुनी झाली म्हटलं, माझ्या मित्राने अजून महाग सायकल घेतली. म्हटलं अरे तुला मागच्या महिन्यात तर आपण घेऊन दिली होती. तो म्हटलं नाही म्हटलं ती माझ्या मित्राची महाग आहे, ती महाग आहे म्हणून ती चांगली आहे. त्याला म्हटलं अरे बाबा असं महाग आणि असं स्वस्त याच्यावरनं व्यक्तीची किंवा वस्तूची किंमत ठरत नसते. आपल्या मनात सुद्धा मोठी गाडी आली म्हणजे आपण मोठे आहोत. तर माझे वडील मला कायम सांगायचे की ज्याच्याकडं मोठी गाडी तो मोठा, मोठा बंगला तो मोठा, दागदागिने तो मोठा, ज्याच्याकडे नोकर चाकर तो मोठा. मित्रांनो ही खोटी मूल्य आहेत, अदागद मूल्य आहेत, नश्वर मूल्य आहेत. जो ज्ञानी तो मोठा, जो विद्वान तो मोठा, जो उदात चरित्र करी तो मोठा. शेवटी कोण मोठा? तर जो माणूस म्हणून मनुष्यांच्या दरबारात माणुसकीच्या जोरावरती शोभून दिसेल तो मोठा. तर माझ्या मुलाने मला प्रश्न विचारला की जर का वस्तूनी किंमत ठरत नाही मग किती पैसे आले म्हणजे आपण श्रीमंत होतो? आता फार अवघड प्रश्न आहे. 7 वर्षाचा मुलगा सोडा 70 वर्षाच्या वयस्कर माणसाला पण कळत नाही की किती पैसे आले म्हणजे आपण श्रीमंत होतो. तर तरुणांनो एक लक्षात ठेवा की माणसाची मूलभूत गरज भागेल, स्वाभिमानाने जगता येईल अशा मूलभूत गरजा जर तुम्ही तुमच्या भागू शकले, कुणाकडे हात पसरण्याची वेळ येत नसेल तर तुम्ही श्रीमंत आहात.
त्याच्यापेक्षा अधिकचा जो पैसा असतो ना, तो विष असतो. मी माझ्या 7 वर्षाच्या मुलाला सांगितलं की आपल्याकडे एखादा भ्रष्टाचार करून बसलेला पक्षकार, एखाद्या बँकेची फसवणूक करून जो आपल्या वकिलाच्या दारामध्ये बसलेला आहे, माझ्या नजरेत कोट्यावधीचा अपहार केलेला हा पक्षकार गरीब आहे आणि माझ्याच ऑफिसमध्ये 25 किंवा 30 हजार रुपयावरती काम करणारा एखादा कारकून म्हणजे क्लर्क, जोपर्यंत कष्टांनी घाम गाळून स्वाभिमानाने तो स्वतःचं घर चालवतोय, माझ्या नजरेत तो 30,000 रुपये कमवणारा क्लर्क जास्त श्रीमंत आहे. मित्रांनो, कायम लक्षात ठेवा. आता हे सांगून तुम्हाला पटतंय, पण माझ्या 7 वर्षाच्या मुलाचं काही समाधान झालं नाही. तो मला म्हणला ते जाऊन द्या, म्हणला किती श्रीमंत आहे तुम्ही, काय आता तो वकिलाचाच मुलगा, त्याला आकडा हवा होता की वडिलांकडे किती पैसे आहेत. तो म्हणला ते जाऊन द्या, म्हणला आता बाप तर काही सांगत नाही. तो म्हणला तुमच्याकडची सगळ्यात महाग वस्तू कोणती. तर त्याला म्हटलं बाबा माझ्या ऑफिसमधली ज्ञानेश्वरी ही माझ्याकडची सगळ्यात महाग वस्तू. सोनं चांदी मुळे आलेली श्रीमंती आज आहे, उद्या नाही, परवा परत येईल. माणूस म्हणून मला जो ग्रंथ श्रीमंत करतोय ती ज्ञानेश्वरी, ती माझ्यासाठी सगळ्यात महाग वस्तू आहे. मित्रांनो, हे व्यसनापासून मुक्त व्हायचं असेल तर ज्ञानेश्वर फार छान सांगतात. ज्ञानेश्वरांचा अध्याय 3 ओवी 42. मला ज्ञानेश्वरीमधले जवळजवळ हे जे 10,000 ओव्यांपैकी निम्म ज्ञानेश्वरी पाठ झालेलं आहे आणि मला एक 60 यायच्या आत पूर्ण ज्ञानेश्वरी मी मुखोद्गत करायचं ठरवलेलं आहे अजून पुढच्या 20 वर्ष. तर ज्ञानेश्वरी अध्याय 3 ओवी 42. ज्ञानेश्वर फार छान सांगतात. हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे, मार्गाचेनी बळे निश्चित ठेके. मनाचं असं आहे की तुम्ही एकदा करा, करून पहा, त्या दारूपासून लांब व्हा, अध्यात्माचं पुस्तक वाचा, एकदा वाचा, वाचून पहा, मेडिटेशन करा, वेळ लागेल, एकदा केल्याने हळूहळू होईल, पण नक्की तुम्ही त्या शेवटी सकारात्मक मार्गापर्यंत पोचाल याच्यात दुमत नाही, अशी हमी ज्ञानेश्वर आपल्याला देतात. मित्रांनो, तरुण जे आता आपले मुलं मुली बसलेले आहेत त्यांच्या मनामध्ये फार संभ्रम बऱ्याच वेळा येतो की आयुष्यामध्ये पैशाला किती महत्त्व द्यायचं. बऱ्याच वेळा आपण बघतो, म्हणजे माझे वडील मला कायम सांगायचे की वकिलाच्या कडे किती मोठी गाडी आहे याच्यावरनं त्याचं मोठेपण ठरत नाही, वकिलाच्या दारात किती मोठे गाडी घोडे असणारे पक्षकार बसलेले आहेत याच्यावरनं वकिलाचं मोठेपण ठरतं. सरस्वती आणि लक्ष्मी ह्या 2 ज्या बहिणी आहेत ह्यांच्यात फार मोठं अंतर आहे. तरुण मित्रांनो, लक्षात ठेवा. जर तुमच्या समोर असे 2 आसनं असतील ना, 2 खुर्च्या, एक लक्ष्मीची खुर्ची आणि एक सरस्वतीची खुर्ची, बरोबर. ही जी लक्ष्मी आहे ना, ही तुम्हाला काही विचारत नाही. समजा एखादा आजचा नवयुवक तरुण आसुसलेल्या आणि हावरट नजरेने समजा जर जास्तीत जास्त धन कमवण्याच्या नादामध्ये ठेचकाळत का होईना त्या लक्ष्मीच्या सिंहासनावरती जाऊन बसला, तर लक्ष्मी त्याला काहीही प्रश्न विचारत नाही. तुझं चारित्र्य कसं, हा पैसा तू भ्रष्टाचार करून मिळवला, चोरी करून मिळवला, कुणाची हत्या करून मिळवलं, लक्ष्मी त्याला काहीही प्रश्न विचारत नाही. तुझ्याकडे पैसे आहेत ना, हा निकष, ही बेसिक कंडिशन पुरेशी आहे, माझं सिंहासन तुझ्यासाठी सुसज्ज आहे. जेव्हा तो युवक पैसे कमवणारा त्या खुर्चीवरती लक्ष्मीच्या जाऊन बसतो ना, ती लक्ष्मी मागं उभे राहून त्याची क्यू करते, त्याच्यावरती हसते. ती म्हणते, अरे बसलेल्या व्यक्तीला माझं व्यक्तिमत्व कळालेलं नाही, मी किती क्षणभंगूर आहे, ह्याचं सिंहासन मागच्या मागे कधी ओढून नेईल हे बसलेल्या माणसाला सुद्धा कळणार नाही. मित्रांनो, आपण जर पेपर उलगडून पाहिला तर कालपर्यंत मी म्हणणारे जे लोक होते ना, ते दिवाळखोरी जाहीर करतात, इतकी लक्ष्मी चंचल आहे. सरस्वतीचं तसं नाही. सरस्वती तिच्या सिंहासनावरती एक तर तुम्हाला बसून देत नाही. एखादा संत ज्ञानेश्वर, संत भगवान बाबा अभ्यासाच्या, चारित्र्याच्या चिंतन आणि वाक देवतेला प्रसन्न करून जाऊन त्या सरस्वतीच्या सिंहासनावरती बसला, मग मात्र ती सरस्वती माता प्रसन्न होते. तिला सुद्धा एक आत्मसमाधान, एक तृप्ती वाटते की अशा मुलाने आपलं सिंहासन शोभायमान केलेलं आहे. आणि ती त्याला आश्वासन देते की कितीही काळ लोटला, कितीही विपरीत परिस्थिती आली तरी ज्ञानेश्वरा या सिंहासनावरनं पदच्युत करण्याचं साहस, धाडस कोणीही करणार नाही, कोणीही करणार नाही.
शेवटी सरस्वतीचं सिंहासनच संत ज्ञानेश्वरांनी निवडलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडलं होतं, जगद्गुरू तुकाराम महाराजांनी निवडलं होतं, आपल्या संत भगवान बाबांनी निवडलं होतं. मित्रांनो, आपण सुद्धा सरस्वतीची साधना करायला हवी. आजच्या तुमच्या ह्या संघटनेचं नाव आहे वी प्रोफेशनल. आलेल्या विद्यार्थ्यांना वाटायचं की तुम्ही चुकीचा वक्ता आणलाय आणि तो आम्हाला सरस्वतीचा साधना करा आणि लक्ष्मीचा त्याग करा असा सल्ला देऊन आम्हाला असं सांगतोय की काय की संन्यासी व्हा. तर मित्रांनो, माझा तसं सांगण्याचा उद्देश किंवा हे अर्थ नाही आहे. मला तुम्हाला मित्रांनो हे सांगायचं होतं की तुकाराम महाराज पण सांगतात की धन पैसे गरजेचे आहेतच, जोडोनिया धन. तुकाराम महाराज सांगतात जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदार विचारे वेच करी. पैसे गरजेचे आहेत. दिल्लीवरनं मी इथपर्यंत पुण्याला आलो, विमानाने पैसे तिकिटासाठी लागतात. पुण्यावरनं इथपर्यंत आलो, पेट्रोलसाठी पैसे कमवावेत. गफलत कुठं होते की माझ्याकडे पाहताना पैशाच्या चष्म्यातनं तुम्ही पहा, अशी जर का मी मानसिकता ठेवली, मग मात्र मी माझी गफलत करतोय. माझ्या गाडीकडे बघून जर माझं मोठेपण ठरणार असेल, माझ्या बंगल्याकडे बघून जर माझं मोठेपण ठरणार असेल, तर गाडी आणि बंगला आज आहे, उद्या नाही. सरस्वतीचं मोठेपण कायमचं आहे, कायमचं आहे, लक्षात ठेवा. विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. सरस्वतीचे 5 गुण आहेत. सरस्वतीचे 5 गुण आहेत. ना चौर्यहार्य, ना राजहार्य, ना भ्रातुभाज्य, न च भारकरी, व्यथे वृथ्य कृत्ये च नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम. 5 गुण सरस्वतीचे. ना चौर्यहार्य, चोर चोरी करून घेऊन जाऊ शकत नाही. राजहार्य म्हणजे राजा, एखादे अर्थमंत्री GST किंवा टॅक्स लावून आपलं धन घेऊन जाऊ शकतात, सरस्वतीचं धन घेऊन जाऊ शकत नाही. चोर घेऊन जाऊ शकत नाही, राजा घेऊन जाऊ शकत नाही, भाऊबंदकीमध्ये भाऊ वाटा मागू शकत नाही, असं सरस्वतीचं धन आहे. ते दिल्याने वाढतं आणि त्याचं ओझं होत नाही. तर मित्रांनो, सरस्वतीचं धन हे सगळ्यात प्रधान धन आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायला हवं. अजून एक 10 मिनिटं माझ्या घड्याळाप्रमाणे माझ्याकडे आहेत. आजच्या व्याख्यानातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी मुद्दाम शेवटी राखून ठेवला होता. चांगली गोष्ट शेवटी बाहेर काढायची असते, श्रोत्यांची उत्कंठा वाढवायची असते. तर मित्रांनो, तुम्ही असे कितीही व्यक्तिमत्व संवर्धन शिबिर अटेंड केले, कितीही आमच्यासारखे वक्ते येऊन एखादं ब्रह्मज्ञान इथं पाझरलं, माझ्या मते ते पूर्ण व्यर्थ आहे. जोपर्यंत तुमच्या घरामध्ये असणारे तुमचे आई आणि तुमचे वडील यांचा मान सन्मान तुम्ही करू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही ज्ञानाच्या कितीही गप्पा मारा, आमच्यासारखे बोलणारे, तुमच्यासारखे ऐकणारे, पाझरलेलं ज्ञान पूर्णपणे व्यर्थ आहे. घरातले आपली जी 2 दैवत आई आणि वडील यांचा जो माणूस, जी व्यक्ती त्यांचा सन्मान करू शकत नाही, त्या व्यक्तीला व्यक्तिमत्व नाही, अशा मान्यतेचा मी आहे. म्हणजे आज ह्या दिवसभराच्या सत्रामधनं बऱ्याच गोष्टी तुम्ही घेऊन जाल, पण कमीत कमी ही एक गोष्ट नक्की घेऊन जा, ते म्हणजे घरी जाताना आई वडिलांचा सन्मान मी करणार आहे, ही धारणा मनाशी करून तुम्ही या हॉलमधनं बाहेर पडा. ज्ञानेश्वर महाराज अध्याय 1 मध्ये सांगतात की आई वडिलांच्या स्वभावाचं वर्णन ज्ञानेश्वर करतात की जैसा की स्वभाव मायबापांचा, आपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष हाती. आईवडिलांचा स्वभाव कसा असतो की आपला मुलगा जरी बोबडं बोलत असेल तरी ब्रह्मज्ञानाचे शब्द कानावरती पडतायत, हा आनंद त्या आईला आणि त्या बापाला होत असतो. मित्रांनो, लक्षात ठेवा. तुकाराम महाराज सांगतात, लेकराचे हित पाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. पोटी भार वाहे, आई मुलाचं भार पोटात वाहते 9 महिने, पोटी भार वाहे त्याचं सर्वस्वही साहे. तर मित्रांनो, एक आईवरती एक फार चांगली कविता आहे. ती कविता तुम्हाला वाटेल मी वाचून दाखवतोय, मी कधीही व्याख्यान देताना काही वाचून दाखवत नसतो. आईवरती एक फार चांगली कविता आहे की आई गाव वात्सल्याचे तिच्या मखमली वाटा, आई फुल गुलाबाचे त्याला एकही ना काटा. फुलावर प्रेम इथे सारेच करतात, मुलांसाठी जिचं काट्यावर प्रेम तिला आई म्हणतात.
घास ओठीचा काढून मुलांना जिनं दिला भरवून. आई आपल्या तोंडचा घास मुलांना देत असते. घास ओठीचा काढून जिनी मुलांना दिला भरवून, 2 घासांसाठी तीच मुले म्हातारपणी त्या आईला घेतात वाटून. आमच्याकडे वकिली व्यवसायामध्ये आम्ही पाहत असतो की आई वयस्कर होते, तिच्याच नवऱ्याने सगळं कमवलेलं असतं, नंतर ती विधवा होते. आमचे पक्षकार जे वकिलाच्या ऑफिसमध्ये येतात, मग त्याच्या नवऱ्याने 3 मजली घर बांधलेलं असतं. मोठा मुलगा वरच्या मजल्यावर राहतो, धाकटा मुलगा मधल्या मजल्यावर राहतो. म्हातारी आई राखण करेल म्हणून तिला खालचा मजला दिलेला असतो. 15 दिवस ती आई मोठ्या मुलाकडे जेवते, 15 दिवस मधल्या म्हणजे धाकट्या मुलाकडे जेवते. 31 तारखेचा महिना असतो ना मित्रांनो, ती आई उपवास करते. का? तर एका दिवसाच्या जेवणामुळे 2 मुलांच्यात भांडणं नको. हे आम्ही वकिलाच्या ऑफिसमध्ये मित्रांनो पाहतो. तर मित्रांनो, मी एक लहान असताना, वेळ आहे ना उदयजी, 2-5 मिनिटात मी संपवतो. वकिलाच्या ऑफिसमध्ये असे अनेक किस्से. आता उदयजी सुद्धा, त्यांचे वडील वकील आहेत आणि मला वाटतं वहिनींचं पण लॉ झालेलं आहे ना, त्याच्यामुळे त्यांना ते घरच्याच सगळं सोसायची तयारी आहे त्यांच्या मानसिकतेची. तर मित्रांनो, मी लहान असताना एक मराठी पिक्चर पाहिला होता. तो मराठी पिक्चर मला तुम्हाला मुद्दाम सांगायचा आहे. मला ते पिक्चरचं नाव आठवत नाही. आता हे यूट्यूब आलं. मी लहान असताना 30-35 वर्षापूर्वी तो VCR असायचा, जाड कॅसेट असायचे आणि त्याच्यातनं आम्ही पिक्चर बघायचो. मग VCR मधनं पिक्चर बघायला लागलो की सगळे आपले मित्रमंडळी गोळा व्हायचे, सगळे जे संबंधित लोक गोळा व्हायचे, TV समोर बसायचे. ते एक मराठी पिक्चर होता. त्याच्यामध्ये तो जो नायक असतो त्याचं एका नाचणाऱ्या गाणाऱ्या बाईवरती त्याचं मन भाळतं आणि ते मन त्याचं लोभित होतं आणि तो तिच्याबरोबर लग्न करणार असतो. पण ती बाई म्हणते की जोपर्यंत तुझी आई जिवंत आहे तोपर्यंत मी तुझ्याशी लग्न करणार नाही. तू तुझ्या आईला मार, तिचं हृदय मला आणून दे आणि मगच मी तुझ्याशी लग्न करेल, अशी अट ती नाचणारी बाई त्या नायकाच्या समोर ठेवते. आणि बरं, हा त्या कामातूर झालेला असतो, ह्याचा विवेकशील झालेला असतो, आईची हत्या करतो, आईचं हृदय काढतो आणि पळत पळत आनंदामध्ये त्या महिलेकडे घेऊन जातो की बघ मी आईचं हृदय आणलंय, आता तरी लग्न कर. तर तो पळत पळत जात असताना रस्त्यामध्ये ठेच लागते, हातातलं हृदय लांब पडतं. हातातलं हृदय लांब पडल्यावरती त्या हृदयामधनं त्या आईचा आत्मा उभा राहतो आणि तो म्हणतो, अरे बाळा, तुला लागलं नाही ना, तुला मी कायम सांगायचे की हळू चालत जा, बघ तुला ठेच लागली असेल. असं करून तो आईचा आत्मा त्या मुलाला उचलतो. मी हे दृश्य पाहिलं आणि माझ्या आईला विचारलं की काय असं खरं असतं का? त्यांनी त्याच्या आईची हत्या केली तरी पण ती आई त्या मुलाला सावरती आणि लागलं नाही का, ठेच लागली नाही का असं विचारते. माझी आई मला तेव्हा म्हटली होती, मला अजूनही लक्षात आहे. आई म्हणल्या, अरे त्यांनी तर फक्त आईचं हृदय काढलंय, त्या हृदयाचे तुकडे तुकडे जरी केले असते तरी प्रत्येक तुकडा भगवंताला हीच प्रार्थना केली असती की ह्या पापाबद्दल भगवंता माझ्या मुलाला शिक्षा करू नको, माझ्या मुलांनी हृदयावरती केलेला आघात ही माता सहन करेल, पण माझ्या मुलावरती झालेला आघात मातृहृदय कधीही सहन करू शकणार नाही, कधीही सहन करू एक वकील म्हणून तुम्हाला सांगतो, जगाच्या पाठीवरती एकमेव न्यायालय असं आहे की जिथं कितीही सबळ पुरावा तुमच्या विरुद्ध असला, ते म्हणजे मातेचं हृदय. त्या न्यायालयात आपल्या मुलाला फक्त क्षमा आणि फक्त माफीच मिळते. मित्रांनो, हे असं पवित्र न्यायालय आहे. तुम्हाला असं वाटेल की आलेला वक्ता आम्हाला इतके मोठे मोठे उपदेश देतोय, स्वतः ह्या गोष्टीचं तो आचरण करतो का? तर मित्रांनो, मला जसं एक 12-13 वर्षापासून जशी समज आली किंवा जसं मला कळतंय तसं मी आत्तापर्यंत कधीही आईला किंवा वडिलाला उलटून उत्तर दिलं नाही, अंगावरती खेकसून कधी त्यांच्यावरती ओरडलो नाही. आजकालचे हे मुलं करतात, मी असं मित्रांनो आत्तापर्यंत जसं समजायला लागले तसं ह्या गोष्टी कधीही केलेल्या नाही. तुकाराम महाराज सांगतात, अर्थे विन पाठांतर, म्हणजे आमच्यासारखा वक्ता बोलतो आणि शब्दाचे असे नवनवीन प्रयोग करून तुमच्या समोर मांडतो, आतिषबाजी करतो शब्दाची. तुम्ही टाळ्या वाजवता की अरे आलेला वक्ता काय बोलून गेला. या अशा बोलण्याला काहीही अर्थ नसतं. तुकाराम महाराज सांगतात, अर्थे विन पाठांतर कायसेचिया करावे, व्यर्थेचिया मरावे घोकुनिया. ज्या वक्त्याला आपण जे बोलतोय याचा अर्थ कळत नसेल त्या वक्त्याच्या वक्तृत्वाला काडीचीही किंमत नाही, तुकाराम महाराज सांगतात. मित्रांनो, मी माझ्या आयुष्यात कधीही मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय की मी माझ्या आयुष्यात कधीही आईला किंवा वडिलांना उलटून उत्तर दिलं नाही, आवाज चढून वागलो नाही. आणि का ते पण सांगतो. मी लहान असताना
माझा जन्म व्हायच्या आधी आमच्या आजोबा वारले, पण माझ्या आजी असायच्या. आमची आजी स्वभावाने फार शांत होती, पण मी पाहायचो की स्वभावाने शांत असणारी आजी सुद्धा जेव्हा माझ्या वडिलांशी घरगुती गोष्टींबद्दल काही चर्चा संवाद करायची, माझ्या वडिलांची नजर तिच्या पायापासनं डोळ्यापर्यंत पण जात नव्हती. म्हणजे मित्रांनो, उलट उत्तर देणं तर लांबची गोष्ट, डोळे विस्फारून सुद्धा माझे वडील त्यांच्या आई म्हणजे माझ्या आजीकडे पाहत नव्हते. तेव्हाच मी ठरवलं की अरे याची परतफेड आपण करायला हवी व्याजासकट. मित्रांनो, तुम्ही जर चुकीचं वागणार असाल, तुमची पुढची पिढी हे पाहत असते आणि त्याची परतफेड तुमच्याकडे परत होत असते. कर्म कर्म जेव्हा वसुलीला येतं ना, तिथं कुणाचा वशिला चालत नसतो. मागचं पुढचं व्याज हिशोबासहित कर्म तुमच्याकडनं घेऊन जातं. आता सांगण्या बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. वेळ सुद्धा बरोबर 1 तास होऊन गेलेला आहे, त्यामुळे माझी वेळेची मर्यादा संपलेली आहे. मी आता जाताना काय सांगावं तर तुम्हाला एक चांगला अभंग सांगतो. अभंग हा 9 वाक्यांचा आहे, पण प्रत्येक वाक्य मित्रांनो तुम्ही हृदयामध्ये लिहून ठेवण्यासारखं आहे. तो अभंग असा आहे. सोहिरोबा अंबिये एक फार मोठे संत होते. गोवा जे महाराष्ट्राच्या लगतचं जे प्रांत आहे गोवा, तिथले हे संत होते सोहिरोबा अंबिये. यांचा एक फार चांगला विठ्ठलाच्या वरचा अभंग आहे. तो असा आहे की हरिभजनाविण, ते असं सांगतात की जे मला तुम्हाला मुद्दाम ह्या युवकांना सांगावंसं वाटतं की हरिभजनाविण काळ घालवू नको रे, दोरीच्या सापा भिवून भव भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. विवेक कसं बोलावं, विवेकाची ठरेल ओल, ऐसे बोलावे बोल, आपल्या मते उगीच चिखल कालवू नको रे. संगत कुणाची संत संगतीने उमज, आणूने मनी पुरते समज, अनुभवा विन मान हलवू नको रे. सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, तेथ कैशी दिवस रात्री, तया विन नेत्रपाती हलवू नको रे. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. तर मित्रांनो, आता अधिक काही बोलावं असं मला वाटत नाही. वेळेची मर्यादा सुद्धा माझी होऊन गेलेली आहे. उदयजी माझ्याकडे बघतायत. असं आहे, 3 वर्षापूर्वी 2020 साली वी प्रोफेशनलचा असाच एक कार्यक्रम झाला होता कोविडच्या आधी. त्यांनी मला तेव्हा इथे बोलवलं होतं आणि मला उदयजींनी सांगितलं की तेव्हाच तुमचं भाषण श्रोत्यांना फार आवडलं होतं, म्हणून तुम्ही या. तेव्हाचं आवडलं होतं का नाही मला माहीत नाही, पण असं म्हटलं जातं तुम्ही कॉलेजचे मुलं आहात म्हणून तुमच्यासाठी खास वाक्य सांगतो. पहिल्या नजरेतलं प्रेम, लव्ह ॲट फर्स्ट साईट, पहिल्या नजरेतल्या प्रेमावरती जो उतारा असतो ना, दारू पिणाऱ्या लोकांना उतारा म्हणजे माहिती आहे. पहिल्या नजरेतल्या प्रेमावरती उतारा म्हणजे तर पहिल्या नजरेत एखादा माणूस खूप आवडला, त्याचं व्याख्यान लेक्चर खूप आवडलं, त्याच्यावरचा उतारा म्हणजे त्याला दुसऱ्यांदा संधी द्यायची, त्याची परीक्षा घ्यायची की अरे होऊ शकतं पहिल्यांदा आला असेल अरविंद आव्हाड, काहीतरी शब्दांचा अपघात झाला असेल आणि चांगलं वक्तृत्व चुकून बाहेर पडलं असेल. आयोजक मंडळी फार चाणाक्ष असतात. तर पहिल्या नजरेतल्या प्रेम हे दुसऱ्या नजरेत त्याचा उतारा होतो, म्हणून बहुतेक त्यांनी मला दुसऱ्यांदा इथं बोलून माझी परीक्षा घेण्याचं ठरवलं असेल. तर मित्रांनो, आयोजकांनी कोणत्या हेतूंनी बोलवलं हे मला माहीत नाही, त्यांचा हेतू चांगलाच आहे. मात्र आलेला वक्ता कसं बोलला, किती त्यांनी शब्द सामर्थ्य दाखवलं हे महत्त्वाचं नसतं. आलेला वक्ता काय बोलला ते आपल्याला त्याचं कंटेंट ते पटतंय का, तो जे बोलला ते आपल्या हृदयाला भिडतंय का, आपल्या मनाला ते पटतंय का, आणि तो जे बोलला जे मनाला पटतंय त्याचं आपण आचरण करू शकतो का. मित्रांनो, हे तुमच्याकडनं अपेक्षित आहे, म्हणून हा आजचा प्रोग्राम आहे. एवढं बोलून मी माझं आजचं व्याख्यान संपवतो. धन्यवाद.